सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत. त्वरित संपर्क साधा. सुधीर घुगरे, ओम साईराम. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मदर PHC म्हणून नोंद आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बाबत तक्रारी झाल्या होत्या. याची दखल घेऊन आज जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे आणि पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी कार्यकर्त्यांसह अचानक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला भेटी दिल्या. यावेळी अनेक कर्मचारी उशिरा कामावर हजर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत रुकडी आरोग्य पथक आणि अतिग्रे, चोकाक, माले, मुळशिंगी ही गावे येतात. तर वैद्यकीय तपासणीसाठी परिसरातील अनेक रुग्ण हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. इथले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अत्यंत जुने असल्याने ते नवीन बांधण्याच्या दृष्टिकोनातून डिमोलेशनमध्ये काढण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी राहत नाहीत, तर काही कर्मचारी शनिवारी रविवारी सुट्टीचा उपभोग घेत होते. अन्य काही कर्मचारी वेळेत येत नाहीत. मंजूर कर्मचाऱ्यांच्या पदापेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी असल्याने कामाचा ताण मोठ्या प्रमाणात पडत आहे. या सर्व व्यवस्थेचा परिणाम रुग्णांच्यावर होत आहे. त्यामुळे आज अचानकपणे जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे आणि पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अनेक कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिंगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तुमच्या अडचणी सोडवल्या जातील, पण तुम्ही जाणीवपूर्वक सेवा देण्यास टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला कारवाईला पुढे जावे लागेल असा दम दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांना फोन लावून त्यांच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय विभागाचे 3:13 वाजल्याचे सांगितले. आपण जर यात लक्ष न घातले तर आपल्यावरही कारवाईसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ संबंधितांना कारणे दाखवा नोटीस लागू करण्यात येईल असे सांगून सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भगवान जाधव, सूरज पाटील, रुकडी, बौद्ध समाजाचे अध्यक्ष पप्पू कांबळे, वैद्यकीय अधिकारी धनंजय महाडिक यांच्यासह ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. आज हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी मी एक जिल्हा परिषद सदस्य नात्यानं उपस्थित होतो. त्यासोबत सचिन जाधव पंचायत समिती सदस्य हेही माझ्यासोबत उपस्थित होते आणि सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित होती. पत्रकार बंधू अनिल उपाध्ये साहेब, रोहन देसाई साहेब या ठिकाणी आवर्जून त्यांना मी बोलवलं होतं. याचं कारण एक की मागील 2-3 दिवसामध्ये एक माहिती व्हायरल झाली होती की या ठिकाणची MO हे आठवड्यातले 5 दिवसामध्ये शनिवार रविवार त्यामध्ये शनिवारचा या ठिकाणी उपस्थित नसतात. ही वस्तुस्थिती मी पाहिली तर त्यांचा सर्व टीमचा गैरसमज झालेला आहे किंवा 1999चा एक GR आहे आणि 2020चा एक GR आहे. त्या 2020च्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की अत्यावश्यक सेवा देण्यामध्ये शनिवार हा वगळण्यात आलेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही असं या ठिकाणी आमचे सन्मित्र सचिन पाटील यांनी त्याचे लेखी माहिती घेऊन त्याचा पुरावा दाखवलेला आहे. त्यामुळे मी ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी आलो होतो. मुळात खासदार धैर्यशील दादा यांच्या
विचारांना त्यांनी आरोग्याच्या बाबतीत आधी आणि आत्ताही आम्हाला कायमस्वरूपी सांगत आले की कोणत्याही गोष्टीचं यामध्ये तडजोड मला चालणार नाही आणि निश्चितपणे आमच्याकडून जेवढे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य या नात्यानं खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शक्य आरोग्याच्या संदर्भात असेल ते सर्व देण्याचा प्रयत्न आमचा कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर हे 24 आवर्समधले 2 स्टाफ जरी या ठिकाणी अवेलेबल असतील अशा पद्धतीचं कामकाज इथून पुढच्या काळामध्ये होईल आणि मी संबंधित DHOंना जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आजच भेटून त्या संदर्भातचा तात्काळ आदेश काढण्याची व्यवस्था करतोय आणि MO या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत किंवा ते जागेवर 1-2 किलोमीटरच्या एरियाच्या अंतरमध्ये राहायची व्यवस्था पाहिजे ते कोल्हापूरला राहतात. ही वस्तुस्थिती खरी जरी असली तर त्याच्या संदर्भात मी त्यांना एक नोटीस बजावण्यासाठी सांगतोय आणि त्याचं उत्तर त्यांनी लेखी दिल्यानंतर मी त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. खासदार धैर्यशीलदादांच्या आशीर्वादाने या हेरले पेस्टसाठी मोठ्या प्रमाणात निधी या येत्या महिन्यामध्ये मंजूर होणार आहे. 7 कोटी रुपये या हेरले PSCसाठी मंजूर झालेले आहेत. ते लवकरात लवकर काम चालू होईल. इथली सुसज्ज आणि आरोग्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे गोरगरिबांच्या लोकांसाठी व्यवस्था केली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये माझी नम्र विनंती आहे की लोकांनी जर या संदर्भात दवाखान्याच्या संदर्भात कोणती अडचण असेल तर थेट मला सांगावं. त्याच्यावर तुमच्या प्रश्नाला उत्तर हे तुम्हाला सेवा देण्याच्या माध्यमातूनच दिलं जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून मी सर्व स्टाफला विनंती करतो आपण सेवा करत असताना ईश्वर सेवा अशा पद्धतीनं करावी आणि आपल्याकडनं चूक कोणती होऊ नये. तुम्ही जे चांगलं केलं आहे त्याचं कौतुक करण्याचं काम पण आमचं आहे पण तुम्ही जर चुकीचं केला तर त्याला पाठीशी न घालणं हे आमचं काम आहे. आमच्या पद्धतीनं जेवढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वनिधी असू दे माझा आरोग्याचा निधी असू दे तो सर्वच्या सर्व या ठिकाणी खर्च करण्याची जबाबदारी या 7 गावातल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझी आहे. आरोग्याच्या बाबतीत कुठेही माझी कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही शक्य होईल ते सर्व निधी देण्याचा या आरोग्यासाठी प्रयत्न राहील आणि हेरलं गाव कायमस्वरूपी चांगलं आहे आरोग्यासंदर्भात चांगला राहू दे आणि या मतदारसंघामध्ये रुकडी हे हेरल्याच्या अंडर येतं. रुकडीच्यावर पण बारीक लक्ष असावं कारण गाव मोठं असल्यामुळं इथली व्यवस्था कमी आहे. इथला स्टाफ जितका कमी आहे त्याची व्यवस्था मी DHOच्या माध्यमातून लवकरात लवकर करून देईन आणि लोकांची सेवा तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडावी हे माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि MOंना माझी विनंती आहे आज विनंती करणार आहे उद्या वेळेस विनंती करणार नाही मी उद्या वेळी ॲक्शनवर बोलणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे हेरलं गाव आपलं आहे अशा हिशोबानं तुम्ही इथून पुढे सेवा करावी. तुम्ही केलेली सेवा चांगली असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन आहे पण जर चुकीचं काही केलं असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन करणार नाही. त्याच्यावर रिॲक्शन आमची उलटी येईल याची काळजी घ्यावी. शिवसेने स्टाईलनं आम्हाला काय करू देऊ नका याची विनंती करतो. आणि येत्याला काळामध्ये जे आपलं हेरले गावासाठी 7 कोटी रुपयाचं खासदार माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटलांनी केलेल्या पाठपुराव्याखाली इथं उभा राहणार आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन त्याची ही पूर्तता केली जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लोकांची सेवा तुम्ही अशीच करत राहा. लोकांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार घेऊ नये याची काळजी घ्यावी. तुम्हाला काय कमी पडते ते जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं आणि पंचायत समिती सदस्य यातना तुम्ही सांगावे आणि स्टाफ कितीला येतो कितीला जातो याची काळजी MOनं 8:30 वाजता येऊन घ्यावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आरोग्य सर्वांना चांगलं लाभो एवढेच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो.